Hard to breathe, but that's alright. Hush. Question 4. Write the symbolic form of following switching circuit and construct its switching table and interpret it. ठीक आहे. सो हे सेम क्वेश्चन फर्स्ट आपण सॉल्व्ह केला त्यासारखंच एक्झाम्पल आहे. याच्या आन्सर मध्ये काय होतंय, सो जे सांगितले इंटरप्रिट इट म्हणजे इंटरप्रिटेशन सांगितले त्यानुसार फक्त एक सेंटेन्स वाटतंय म्हणजे एक वाक्य वाटतंय. म्हणजे आधी जे आपण पाहिलंय असं सर्किट असेल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिलाय त्याचा आहे. स्विचिंग टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट केलाय. तिथे काय या क्वेश्चन मध्ये होतं आन्सर मध्ये वन लाईन वाढते. ठीक आहे. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया आपण सुरुवातीला. लेट P is the switch S1, P is the switch S2 and L is the lamp here. ठीक आहे. So now the symbolic form of given circuit is सोडून सुरुवात करू. ते काय S1. सो S1 साठी काय म्हणलं आपण P. सो P आणि याला सेकंड स्विच कसं आहे पॅरलल. सो R S2 म्हणजे Q. सो काय निगेशन Q. सो या दोन ब्रॅकेट कसे पॅरलली कनेक्टेड. सो काय नाही आपापसात कसे सिरीज मध्ये कनेक्टेड. सो काय R ब्रॅकेट S1 डॅश म्हणजे S1 ला P. सो S1 डॅश ला निगेशन P आणि S2 डॅश सिरीज मध्ये. सो अँड S2 ला Q. सो S2 डॅश ला निगेशन Q. असा याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट काय करायचं आपला स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल. स्विचिंग टेबल. ठीक आहे. सो आता टेबल तयार करू. कसं येणार आपण दोन स्टेटमेंट P Q. सो येणार आहे पॉसिबल इनपुट 1 1 1 0 0 1 0 0. नेक्स्ट काय करणार आपण निगेशन P. निगेशन P काय येणार 1 चा 0 1 चा 0 0 चा 1 0 चा 1. नेक्स्ट निगेशन Q. सो येणार 1 चा 0 0 चा 1 1 चा 0 0 चा 1. ठीक आहे. आता P और निगेशन Q हा फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करायचा. P और निगेशन Q. P और निगेशन Q 1 और 0 1 1 और 1 1 0 0 0 0 और 1 1. ठीक है. सो द सेकंड टर्म ब्रैकेट सॉल्व करो. निगेशन P and Q. सो कैन आर निगेशन P and Q. सो 0 and 1 0 0 and 0 0 1 and 1 1 and 1 and 0 0. ठीक है. सो काय करणार आपण हे दोन्ही ब्रॅकेट और कनेक्ट करणार. P और निगेशन Q और निगेशन P and Q. ठीक है. सो 1 और 0 1 और 0 1 0 और 1 1 1 और 0 1. ठीक है. सो आता आपला स्विचिंग टेबल. ह्या स्विचिंग टेबलवरून आपल्याला करायचे इंटरप्रिट करायचं म्हणजे इंटरप्रिटेशन काढायचे. जर आपण इनपुट जर हे दिले तर आउटपुट काय देते. आता इथे इनपुट जर आपण P1 घेतला Q1 घेतला म्हणजे स्विच S1 ऑन ठेवला आणि स्विच S2 ऑन ठेवला तर काय होते करंट फ्लो होऊन आपला बल्ब ग्लो होतोय. हे 1 येते म्हणजे काय होते करंट फ्लो होऊन बल्ब ग्लो होतोय ऑन होतोय. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण P1 ठेवला Q0 ठेवला म्हणजे स्विच S1 ऑन ठेवला तर करंट फ्लो होऊन काय होता बल्ब परत ग्लो होतोय ऑन होतोय. नेक्स्ट P0 काय 1 म्हणजे स्विच S1 काय आहे आपले इथे स्विच S1 काय ऑफ आहे. स्विच S1 डॅश काय असणार आहे ऑन असणार आहे. सो हे ऑन आहे त्यामुळे तिथून एक करंट फ्लो झाला पास झाला तर तिथून काय होणार करंट फ्लो पास होऊन आपला बल्ब ग्लो होणार आहे. आणि लास्ट 0 0 P0 आहे Q0 आहे. सो हे आपलं एक ऑफ आहे. हा स्विच ऑफ आहे. S2 पण ऑफ आहे म्हणजे काय असणार आहे हा ऑन असणार आहे. त्यामुळे हे जरी दोन रूप बंद असले तर या रूपने करंट फ्लो होऊन काय होणार इंटरप्रिटेशन. सो आपण लिहिणार काय द लॅम्प will glow irrespective of status of the switches. ठीक आहे. म्हणजे
स्विचेसचं कोण जर डिटेल्स घेतलं तरी काय होणार आपल्याला ग्लो होणार आहे. ते काय ते 1 ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, त्याची स्विचिंग सर्किट डायग्राम काय करायचं आपल्याला, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. ठीक आहे. त्याच्यावर आपण स्विचिंग टेबल तयार करणार आहे आणि स्विचिंग टेबलवर इंटरप्रिटेशन मांडणार आहे. म्हणजे काय इनपुट दिलं तर काय आउटपुट येतं. सो त्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करू आपण. सो आपल्याला माहिती आहे की ते S1 आणि S2 हे दोन स्विचेस आहेत, बाकी दोन कॉम्प्लिमेंटरी. सो आन्सर कसं लिहितो आपण, लेट P इज द स्विच S1 याला काय म्हणलं आपण P, Q इज द स्विच S2 याला काय म्हणलं आपण Q. ठीक आहे. आणि L इज द लॅम्प. Therefore the symbolic form of given circuit is, आपल्याला वेळ वाचवून आपण फॉर्म्युला आहे तसा ठेवला. त्याला सिम्बॉलिक फॉर्म. सो स्विच पासून सुरुवात करूया. सो इथे काय S1 म्हणजे काय ना P हा S1 स्विच हा दोन स्विचेसला कसा आहे पॅरलली कनेक्ट केला आहे. सो त्यांना ऑर इन ब्रॅकेट S1 डॅश म्हणजे काय, S1 काय P, सो S1 डॅश निगेशन P आणि नेक्स्ट S2 डॅश काय S2 काय Q, सो त्यांना निगेशन Q. हे कसे द्या करण्यात आला सिरीज मध्ये. सो त्यांना आणि परत हे स्विचेसला कसे आहेत हा पॅरलली कनेक्ट आहे. सो त्यांना ऑर दोन स्विचेस कोणते, S1 म्हणजे P आणि S2 म्हणजे Q. हे कसे सिरीज मध्ये. सो अँड हा काय झाला सिम्बॉलिक फॉर्म, P ऑर निगेशन P अँड निगेशन Q ऑर P अँड Q. त्याचा आपल्याला स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. सो इथे काय PQ. सो PQ म्हणजे पॉसिबल इनपुट काय असणार 1 1 1 0 0 1 0 0. नेक्स्ट काय करायचं आपल्याला निगेशन P. सो निगेशन P काय ना 1 चा 0 1 चा 0 0 चा 1 0 चा 1. ठीक आहे. पुढे निगेशन Q. सो 1 चा 0 0 चा 1 1 चा 0 0 चा 1. ठीक आहे. आता हे पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. फर्स्ट ब्रॅकेट काय ना निगेशन P अँड निगेशन Q. negation P and negation Q and 0 and 0 0 0 and 1 0 1 and 0 0 1 and 1 1. ठीक है. अब second bracket P and Q so can have 1 and 1 1 1 and 0 0 0 and 1 0 0 and 0 0. ठीक है. सो आता हे दोन ब्रॅकेट्स आपण और ने कनेक्ट करू. so negation P and negation Q or P and Q. So then this bracket or this bracket. ठीक है. So 0 or 1 1 0 or 0 0 0 or 0 0 1 or 0 1. ठीक है. आणखी कॉलम लागणार आहे आपल्याला कोणता P or negation P and negation Q or P and Q. ठीक है. म्हणजे काय करायचंय दिस कॉलम और दिस कॉलम. ठीक है. सो 1 और 1 1 1 और 0 1 0 और 0 0 0 और 1 1. ठीक है. सो लास्ट कॉलम येते त्याच्यावर आपण इंटरप्रिटेशन मानणार आहे. काय जर आपण दोन्ही इनपुट 1 1 दिले तर काय इथे बल्ब ग्लो होतोय. इनपुट 1 0 दिले तर बल्ब ग्लो होतोय. इनपुट 0 1 दिलं तर बल्ब ग्लो होत नाही आणि इनपुट जर 0 0 दिले तर काय होते बल्ब ग्लो होतोय. ठीक आहे. सो फक्त हेच एक इनपुट आहे दिल्यावर होते बल्ब ग्लो होत नाही. सो इंटरप्रिटेशन काय लिहिणार आपण द लॅम्प will not glow if switch S1 is off and S2 is on, otherwise it will glow. ठीक आहे. म्हणजे काय लिहिलंय जर स्विच S1 ऑफ असेल आणि S2 काय असेल ऑन असेल तर काय होतं हा बल्ब लॅम्प ग्लो होत नाही. अदरवाइज काय होतं हा ग्लो होतो. ठीक आहे. क्वेश्चन 4 मधील जे लास्टचं एक्झाम्पल आहे म्हणजे एक्झाम्पल नंबर 3 ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. क्वेश्चन 5 obtain the simple logical expression of the following, draw the corresponding switching circuit. ठीक आहे. काय दिले त्यांनी खाली स्विचिंग सर्किटचे सिम्बॉलिक फॉर्म दिला म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न दिलाय. आपल्याला काय करायचं आहे हे जे मोठे मोठे स्टेटमेंट पॅटर्न आहेत म्हणजे जे मोठे मोठे स्विचेस असलेले सर्किट आहेत ते काय करायचं आपल्याला सिम्पली एक किंवा दोन स्विचेसच्या सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
सो आपण या प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चन 3 जो आहे तो सेम असाच आहे. क्वेश्चन 3 मध्ये काय दिलं होतं, स्विचिंग सर्किट दिलं होतं, त्याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केलं आणि या सिम्बॉलिक फॉर्मला आपण इक्वालंट छोटं स्टेटमेंट पॅटर्न तयार केलं होतं, त्यावरून आपण सर्किट डायग्राम ड्रॉ केली. इथे काय करू आपण, फक्त जे मोठे मोठे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत त्याला आपण 10 लॉचा यूज करून छोटे छोटे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कन्वर्ट करू. आणि जर सिम्बॉलिक फॉर्म असेल, जर स्टेटमेंट पॅटर्न असेल, तर त्याच्यापासून सर्किट कसं ड्रॉ करायचं आहे आपण क्वेश्चन 1 मध्ये पाहिले, तसंच क्वेश्चन 3 मध्ये पाहिलं. सो आपण क्वेश्चन 5 मधील एक्झाम्पल फर्स्ट पाहूया. ठीक आहे. पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड निगेशन क्यू, याला सिंपल सर्किट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपण म्हणून लेट P is the switch S1, Q दोनच आहे Q, so Q is the switch S2 and L is the lamp. ठीक आहे. Consider हे घेऊ. So consider हे घेऊ. सेम क्वेश्चन थर्ड सारखं सोडवतोय आपण. P or Q and negation Q is equal to काय ना आपल्याला माहिती आहे Q and negation Q कॉम्प्लिमेंट नावानुसार काय येते फॉल्स. सो P or फॉल्स, त्याच्यासाठी काय ना फॉल्स. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. नेक्स्ट दिस इक्वल टू P or F as the P. ठीक आहे. कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ. म्हणजे हे कशाप्रमाणे झालं, पी मध्ये म्हणजे दिस इक्वल टू आहे पी. त्याचा डायग्राम काय ना सिम्प्लिफाय सर्किट इज. ठीक आहे. सो पी काय आपला स्विच S1, फक्त एकच स्विच येणार कोणता S1. याला बॅटरी आणि लॅम्प. ठीक आहे. हे झालं आपलं सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. ठीक आहे. एक्झाम्पल सेकंड. ठीक आहे. सगळ्यांना लेट P is the switch S1, Q is the switch S2 and L is the lamp. L काय करायचं, याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. कन्सिडर negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q. ठीक आहे. दिस इक्वल टू दोन ब्रॅकेट आहेत त्याला आपण असोसिएटिव्ह लॉ यूज करू. In square bracket negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q. त्याला कम्युटेटिव्ह लॉ. इथे पाहिलं तर या ब्रॅकेट मध्ये आणि या ब्रॅकेट मध्ये काय निगेशन P and निगेशन P आणि काय कॉमन. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सगळ्यांना बाहेर निघेल. So we have this equivalent to negation P and in round bracket Q or negation Q. ठीक है. अगर फक्त or P and negation Q कोणता लॉ? इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू DL. सो इथे काय Q or negation Q कॉम्प्लिमेंट लॉ नुसार काय होणार ट्रू. ठीक है. सो ना ब्रॅकेट negation P and Q or negation Q ची जागा ट्रू कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. और P and negation Q. ठीक आहे. CL. So negation P and true दे राउंड ब्रॅकेट. negation P and true या पूर्ण ब्रॅकेट जागी येणार आयडेंटिटी लॉ नुसार. दिस इक्वल टू negation P. ठीक आहे. याचा येणार negation P आणि पुढचा एक्स और P and negation Q कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ. तर परत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू. negation P और P
and negation P or negation Q. ठीक आहे, कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो negation P or P कॉम्प्लिमेंट लॉ नुसार काय येणार? ट्रू. and negation P or negation Q. ठीक आहे, ब्रॅकेट काय आलं? ट्रू. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. लास्ट ट्रू अँड निगेशन P or negation Q म्हणजे दिस स्टेटमेंट अँड ट्रू म्हणजे जर कोणते स्टेटमेंट घेतलं P अँड ट्रू हे जे घेतलं नाही तर दिस स्टेटमेंट येतं म्हणजे P. सो इथे काय येणार? निगेशन P or negation Q. कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ. सो हे खूप मोठं एक्सप्रेशन होतं, ते काय झालंय या सिम्पली एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट झालं. सो हे झालं सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. म्हणजे हे आपण सर्किट कसं काय करणार, हे स्विचिंग सर्किट तुम्हाला ड्रॉ करता येईल. मी फक्त दाखवलं हे कसं आलं पाहिजे. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल. सो लेट P इज द switch S1, Q is the switch S2, इथे R पण आहे. सो काय आणखी एक R is the switch S3 and last L is the RAM L. ठीक आहे, हे आपण एक्सप्रेशन घेऊ. म्हणजे सेकंड पॅटर्न काय आहे? कन्सिडर P or negation Q or negation R and P or Q and R. ठीक आहे. सो इथे पाहता तुम्ही दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये P or and Q or काय कॉमन. सो आपण यातला जर राऊंड ब्रॅकेट पाहिला तर सिमिलरिटी कशी इथे काय आहे? Q and R. इथे काय निगेशन Q or निगेशन R जात नाही. निगेशन आणि निगेशन जर बाहेर काढलं तरी काय होईल? बाहेर जाऊन Q and R म्हणजे सेम होईल. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट काय होईल? एकमेकांचे निगेशन्स असतील. सो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून हे P or आणि Q or त्याच्यामध्ये बाहेर काढू. ठीक आहे. दिस इक्वल टू P or इन स्क्वेअर ब्रॅकेट आधी हा ब्रॅकेट negation Q or negation R and Q and R. ठीक आहे. कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट करायचं दिस इक्वल टू P or इथून आपण निगेशनचं साइन बाहेर काढू म्हणजे काय होणार? Q आणि ऑरचं आणि R. ठीक आहे. सो इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन Q or झालं अँड R हे पुढचं आहे तसं अँड Q and R. कोणता लॉ यूज केला इथे? डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. पुढे सो लक्षात येणे काय? त्या स्टेटमेंटचे निगेशन. सो आपल्याला माहिती आहे जर P अँड निगेशन P असेल तर काय होतं? हे फॉल्स. त्यानुसार काय येणार? पूर्ण सूर्यरेखा काय येणार? फॉल्स. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. सो P or फॉल्स. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. सो P or फॉल्स काय असतं? P कोणत्या नुसार? आयडेंटिटी लॉ. म्हणजे हे जे मोठं स्विचिंग सर्किटचं सेगमेंट पॅटर्न म्हणा, सिम्बॉलिक फॉर्म म्हणा किंवा एक्सप्रेशन आहे ते कशात कन्वर्ट झालं? सिम्पली P म्हणजे फक्त एका स्विचमध्ये. सो हे सिम्पल आपण ड्रॉ करू. काय नाव सर? सर्किट डायग्राम कसं येणार? इथे P सो वन स्विच P ला काय म्हणलं आपण? S1. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. अशा त्यांना आपला मॅथमॅटिकल लॉजिक आहे म्हणजे पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर फर्स्ट असते ते संपतोय. आणि राहिलेले जे एक्झाम्पल असतील किंवा मिससेलिनियस असेल त्यातले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण जे थेरी पाहिले किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते तेवढे सफिशियंट आहेत. त्यामुळे राहिलेले जेवढे एक्झाम्पल असतील ते तुम्ही ट्राय करा. ठीक आहे.